मंडळी, आजकाल गुरु खूप दिसतात, पण खरा महंत कोण? समर्थांनी 400 वर्षापूर्वीच दिला आहे खऱ्या महंताचा परखड मापदंड. गुरु निवडताना चुकला तर आयुष्य भरकटेल, म्हणून ऐका समर्थांची खरी शिकवण. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. साथ श्री दासबोध, दशक 11वा, समास 6वा. महंत लक्षण. श्रीराम शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध असावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये. विषकळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणोत सदृढ धराव्या, रंग राखोन भराव्या नाना कथा. आचार, विचार, उच्चार, प्रचार, व्यवहार आणि परमार्थ या 6ही अंगांनी महंताचे व्यक्तिमत्व चांगले विकसित असावे. त्याच्या अंगी बौद्धिक श्रेष्ठता असावी. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्याचे लेखन, वाचन आणि पाठांतर पहिल्या दर्जाचे असले पाहिजे. महंताने शुद्ध लिहावे, नीटनेटके लिहावे, लिहिल्यावर त्यामधील अशुद्ध तपासून काढावे, तपासल्यावर शुद्ध वाचावे. वाचण्यात चूक करू नये. कानामात्रा मागे पुढे झाल्या असतील त्या जेथल्या तेथे नीट लिहून काढाव्या. लिहिण्याची जी पद्धती एकदा स्वीकारली असेल ती अखेरपर्यंत निश्चयाने कायम ठेवावी. मध्ये मध्ये चांगले रंग वापरून अनेक प्रसंग चित्रित करावे. काय जाणायचे ते त्यास सांगता येत नाही, जे सांगायचे ते बरोबर सांगता येत नाही, ज्याला नीट समजून घेता येत नाही असा मनुष्य महंत बनू शकत नाही. आत्मज्ञानाचा विचार, जरूर तेवढे राजकारण, 4 लोकात कसे वागावे हा समज, या सर्व गोष्टी महंताच्या अंगी असाव्या. कोणास काय विचारावे, कोणास काय सांगावे, तसेच ग्रंथाचा बरोबर अर्थ कसा काढावा हे तो जाणतो आणि सर्वांचे समाधान कसे राखावे हे त्याला कळते. पुढे घटना कशा घडणार याचा अंदाज त्याला आधीच येतो. सर्व गोष्टींकडे त्याचे लक्ष असल्याने त्याचा विस्तार मोठा प्रबळ असतो. पुन्हा पुन्हा समजून घेण्याने सगळ्या गोष्टी त्यास अगदी स्वच्छपणे कळतात. अशा रीतीने जो सर्व गोष्टी जाणतो तोच खरा बुद्धिमान महंत समजावा. अशा महंताखेरीज बाकीच्या कशात काही अर्थ नाही. ते सगळे विनाशवंत असते. काळ, वेळ, तान, मान, प्रबंध, कविता, महत्त्वाची वचने, सबाधितपणा वगैरे नाना प्रकारच्या गोष्टी महंताला वेळेनुसार सुचतात. त्याला माहीत असतात. त्याला एकांत मनापासून आवडतो. तो स्वतः आधी पाठांतर करतो किंवा ग्रंथांच्या अंतरंगात शिरून त्यातील खोल अर्थ तो शोधून काढतो. एखादी गोष्ट तो स्वतः आधी शिकतो आणि मग इतरांना ती शिकवतो, म्हणून त्याला श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. अडचणीत अडकलेल्या लोकांना तो विवेकाच्या जोरावर बाहेर काढतो. प्रपंचात गुंतलेल्या लोकांना आत्मानात्म विवेक शिकवून महंत त्याला निरासक्त बनवितो. जसे त्याचे अक्षर सुंदर असते तसे त्याचे वाचणे सुंदर असते, जसे त्याचे बोलणे सुंदर असते तसे त्याचे चालणे, वागणे सुंदर असते. इतकेच नव्हे तर भक्ती, ज्ञान, वैराग्य वगैरे सगळे तो सुंदर रीतीने करून दाखवितो. त्याला प्रयत्नाची फार आवड असते. अनेक प्रकारच्या प्रसंगामध्ये त्याचे मोठेपण दृष्टीस पडते. कोणत्याही प्रसंगाला तो धैर्याने तोंड देतो. प्रसंग पाहून पलायन करीत नाही. संकट समयी कसे वागावे हे तो जाणतो. व्यापामध्ये समरस कसे व्हावे हे त्याला समजते. पण त्याचबरोबर या सगळ्यापासून आपली अलिप्तता कशी सांभाळावी हे पण तो चांगले जाणतो. अंतरात्म्याप्रमाणे महंताची अलिप्तता असते. अंतरात्मा सर्वांच्या ठिकाणी वास करतो, पण त्याला पाहायला गेले तर तो कोठेच सापडत नाही. तो जागच्या जागीच गुप्त होतो. त्याचप्रमाणे महंत सर्वांच्या मध्ये मिसळतो, पण त्याला पाहू गेल्यास तो एकदम नाहीसा होतो, एकांतात जातो. अंतरात्म्याशिवाय कोणीही असू शकत नाही. पाहायला जावे तर तो दिसत नाही, पण दिसला नाही तरी सगळ्या जीवांना तो हालचाल करण्यास समर्थ करतो. त्याचप्रमाणे समाजातील अनेक चळवळींना महंत प्रेरणा देतो, त्यांचा सूत्रधार असतो, पण त्याला प्रत्यक्ष बघायला गेल्यास तो त्यात आढळत नाही. हीच त्याची खरी अलिप्तता होय. अलिप्त अंतरात्म्याप्रमाणेच महंत पुष्कळ लोकांना नाना प्रकारचे शहाणपणा शिकवतो. स्थूल व सूक्ष्म अशा अनेक प्रकारच्या विद्या प्रदान करतो. दृश्याचे ज्ञान मिळवणाऱ्या विद्या त्या स्थूल व दृश्य भगवंताचे ज्ञान देणाऱ्या विद्या त्या सूक्ष्म समजाव्या. महंतापाशी दोन्हीचा संगम असतो. महंत ज्या लोकांना विद्या देऊन शहाणे करतो ते लोक त्याला संपूर्णपणे वश होतात, त्याच्याशी कृतज्ञपणे वागतात. हे सहजच आहे. जाणतेपणाने केलेल्या महंतीचा प्रभाव हा असा असतो.
खरा महंत नीतीचे व न्यायाचे रक्षण करतो. स्वतः कधीही अनिती व अन्याय तो करीत नाही आणि इतरांकडून करवित नाही. कठीण प्रसंग आला असता त्यातून पार पाडण्यासाठी तो उपाय काढतो. अशा मनोबलाचा जो पुरुष असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. श्री रामदास म्हणतात की श्री रामचंद्रांच्या अंगी वरील गुण आहे तो महंताने अवश्य घ्यावा. आता याचा सारांश. सगळे पुढारी लोकसंग्रह करतात हे खरे, परंतु समाजातील पुढारी पण एकाच प्रकारचे नसल्याने प्रत्येकाचा लोकसंग्रह भिन्न तऱ्हेचा असतो. उदाहरणार्थ राजकीय पुढाऱ्याचा लोकसंग्रह निराळा तर विज्ञानाच्या क्षेत्रात पुढारीपणा असणाऱ्या विज्ञान पंडितांचा लोकसंग्रह निराळा असतो. एखाद्या धार्मिक पुढाऱ्यांचा लोकसंग्रह निराळा तर कलेमध्ये पुढारीपण असणाऱ्या एखाद्या कलावंताचा लोकसंग्रह निराळा असतो. श्री समर्थांचा महंत हा आध्यात्मिक पुढारी आहे. श्री रामचंद्र हा त्याचा आदर्श आहे. एखादे कमल पूर्णपणे उमलल्यावर सर्व दृष्टींनी सुंदर दिसते, त्याचप्रमाणे महंताचे जीवन सर्व बाजूंनी विकसित होऊन सौंदर्याने भरलेले असावे असा श्री समर्थांचा अभिप्राय आहे. निस्वार्थी प्रेमाने भरलेला महंत लोकांना मोठा आधार वाटतो. तो लोकांना सर्व प्रकारे शहाणे करून सन्मार्गावर आणतो. अशा रीतीने लोककल्याण करून लोकांचे खरे प्रेम संपादन करून आपण पुन्हा अंतरात्म्याप्रमाणे अगदी अलिप्त राहतो. यामध्ये त्याचे खरे थोरपण असते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे महंत लक्षण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.